नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आणि आज आपल्या गावातली दिंडी निघालेली आहे पंढरपूरला। तर आज वाटा लावण्यासाठी जाणार आहे। तर चला, तर आज पायी दिंडी पंढरपूरला निघालेली होती आणि गावात छान असं स्वागत करण्यात आलं आणि डीजेच्या तालावर मिरवणूक निघालेली होती। घरोघरी छान अशा सुंदर अशा रांगोळ्या महिलांनी रेखाटलेल्या होत्या। तर गावामध्ये मस्त असा जल्लोष होता पायी दिंडी सोहळ्याचा। आणि आता दिंडी गावाच्या बाहेर निघालेली आहे, तर रोडला लागलेली आहे आणि दिंडी निघाली आता। तर चला आता आपण दिंडी सामील होऊया। तर आज आपण आता दिंडीला थोडंसं दूरपर्यंत पुन्हा मागू। तर मागच्या वर्षी आम्हीही या पायी दिंडी सोहळ्यात सामील झालेलो होतो। तर यावर्षी जावं वाटलं, पण काही कारणामुळे जाणार नव्हतो। पण तरी आम्ही आता दिंडी गावाच्या बाहेरपर्यंत वाट लावण्यासाठी जाणार होतो। तर इथं आता आपली पायी दिंडी आलेली आहे। हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती मानकोजी 10 तोंडे कमानीपर्यंत, आणि या कमानीच्या पुढे आता दिंडी सोहळा थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेच दिंडी थांबणार आहे। तर इथे आता या दिंडीच्या लोकांना नाश्ता आहे। तर इथे दिंडी थांबलेली आहे नाश्त्यासाठी। तर तोपर्यंत आम्ही इथं रथाजवळ फोटो काढून घेतले। आता हा पायी दिंडी सोहळा गावाच्या बाहेर बरंच 2 किलोमीटर अंतरावर चाललेला आहे। आणि इथं आता पूजा करण्यासाठी बऱ्याच महिला इथे जमलेल्या आहेत। तर इथं रथाची आणि महाराजांची स्वामींची पूजा केली जाते। आणि यांनी छान असा हार आपल्या या रथाला घातलेला आहे। तर आणि ज्या बायकांच्या डोक्यावर तुळस असते किंवा कलश असतो, तर त्यांना अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून आणि त्यांचे छान असे स्वागत केले जाते। तर इथं ह्या ज्या आजीबाई दिसतात, तर ह्या 55 वर्षाच्या आहेत। आणि सुरुवातीला दिंडीमध्ये या
भरपूर अशा यांनी वाऱ्या केलेल्या आहेत। तर यांच्या जवळ आल्यावर आम्ही दिंडी पुढे जाऊ दिली आणि यांच्या दर्शनासाठी इथेच थांबलो आणि इथूनच आम्ही दिंडी सोहळा वाट लावला। तर या आजीबाईंचं दर्शन घेतल्यानंतर सर्व असे देव आपल्याला पावल्यासारखे वाटतात। तर इथूनच आम्ही दिंडी सोहळा वाट लावला आणि इथूनच आम्ही पुन्हा माग फिरलो। तर आज आमच्या गावातून पायी दिंडी पंढरपूरला गेली आणि मागच्या वर्षी ताई आणि आम्ही सर्व महिला, बऱ्याच महिला होत्या आमच्या ग्रुपच्या, तर सगळ्या दिंडीत गेलो होतो। पण आता यंदा बऱ्याच महिला गळाल्यात आणि ताई पण नाही आला यंदा, तर मग त्याच्यामुळे मी पण दिंडीत जाणं कॅन्सल केलं। पण तरी आम्ही दिंडी वाट लावायला घोडेगावच्या अलीकडपर्यंत गेलो होतो। तर मधीच माझ्या वडिलांचं घर आहे, तर इथं थांबलोय ताई आम्ही, आता जेवण केलंय आणि आता चाललोय चक्कर मारायला शेतीला अरुण भाऊच्या। तर मस्त असं दिंडी सोहळा आणि भरपूर अशा बायका आणि छान होतं दिंडी सोहळ्याचं पण यंदा आता आमचं मनच नव्हतं दिंडीत जायचं आहे की नाही। हा, तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जेवण बिवण झालं, आता थोडंसं चक्कर ताई पहिल्याच वेळेस माझ्या भावाच्या घरी आलेले आहे, पण त्यामुळं मग म्हटलं चला आता आपण थोड्या वेळ इथं थांबू। तर आलोय चक्कर मारायला आता शेतीला। तर चला, तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय बाय।